नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा पुरस्कार आहे। तर लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबतीत 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 चा जो की 2025 मध्ये तो त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय, तो महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। तर विजेते आहेत विनोद कुमार शुक्ल, हिंदी लेखक आहेत आणि मूळ जर आपण बघितलं तर छत्तीसगडमध्ये राजनांदगाव नावाचं गाव आहे, तिथले ते आहेत आणि छत्तीसगड मधले ते पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत। हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। त्यांच्या दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकाला 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे। आता ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबतीत काही महत्त्वाचे पॉइंट बघा। सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे, भारतातला सगळ्यात जुना, त्याचबरोबर सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार सुद्धा आहे। स्थापना 1961 मध्ये झाली होती, मात्र पुरस्कार द्यायला सुरुवात कधीपासून झाली? 1965 पासून। देणारी संस्था कोणती आहे? भारतीय ज्ञानपीठ किंवा साऊ जैन कुटुंब, तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय। स्वरूप काय आहे पुरस्काराचं? 11 लाख रुपये दिले जातात, सरस्वतीची प्रतिमा आणि सन्मानपत्र त्या ठिकाणी विजेत्याला दिलं जातं। त्याचबरोबर कोणत्या भाषा आहेत? तर 8व्या अनुसूचीतील 22 भाषा, त्याचबरोबर आणखी तुम्हाला लक्षात ठेवायचं इंग्रजी भाषा, या भाषेतून प्रकाशित होणारं जे काही साहित्य आहे त्या साहित्यातील नामवंत लेखकाला त्या ठिकाणी काय केलं जातं? तर या पुरस्काराने सन्मानित केलं जातं। तर कितवा आहे? 59वा आहे। या बाबी इथं महत्त्वाचे आपल्याला सांगता येतात। धन्यवाद।